LMA is a supraglottic device. तर आर्चीला ब्रेन होता. तर हा डेंटल सर्जन आहे. म्हणजे त्याचा डेंटल मास्कचं मॉडिफिकेशन त्यांना वाटलं की अरे नाकाला मास्क बनवतात व लॅरिंग्सला पण मास्क बनवू. नंतर त्यांनी भरपूर सारे बनवलेत, कॅड्याबरोबर वापरले आणि शेवटी मग लॉन्च केला आर्ची ब्रेन. तर LMA विरुद्ध फेस मास्क. तर 3च आपल्याकडे हे आहेत. आधी 2च होते, मास्क आणि मग डायरेक्ट एडिटिव्ह. आता LMA त्या दोघांच्या मधातला ऑप्शन अवेलेबल झाला आहे. तर फेस मास्कमध्ये प्रॉब्लेम काय आहे, हाताने पकडावा लागतो, फटीग होतो. तर LMAमध्ये ते नाही आहे, सिक्युअर आहे, रिलायबल आहे मास्कपेक्षा. कोणी टाकू शकतं, क्लिनिकल किंवा नॉन क्लिनिकल, मिनिमल ट्रेनिंगमध्ये. आणि फेस मास्क जरी फेशियल जरी कंट्रोल खराब असला तरी LMA टाकता येतो. ॲस्पिरेशनची रिस्क कमी आहे कम्पेअर्ड टू मास्क आणि याच्यापेक्षा जास्त असणार ETपेक्षा, कारण की ET डेफिनेटिव्ह एअरवे आहे, ॲब्सोल्यूट प्रोटेक्शन आहे. तर इथे ॲब्सोल्यूट प्रोटेक्शन नाही. ETमध्ये इश्यू आहे की स्ट्रेस रिस्पॉन्स होतो, IOP वाढतो, ट्रेंड माणूस लागतो, तुम्हाला सिडेशन पण चांगलं लागणार, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर पण प्लस मायनस लागणार. सोअर थ्रोट कमी होतो LMAमध्ये, कारण की तेवढा इन्व्हेजिव्ह नाही आहे. स्पाईनच्या इंजुरीचा एवढा इश्यू नाही आहे, कारण की तुम्ही कमी हँडलिंगमध्ये टाकू शकता किंवा न्यूट्रल पोझिशनमध्ये पण ट्राय करू शकता. इफेक्टिव्ह व्हेंटिलेशन ऑलमोस्ट सिमिलर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. कॉन्ट्रा इंडिकेशन रिस्क ऑफ ॲस्पिरेशन जिथे जिथे आहे, म्हणजे हायटस हर्निया, रिफ्लक्स, गॅस्ट्रोपरेसिस आणि लोअर प्रेशर आहे. तर प्रेशर जिथे वाढलं असेल, ओबेसिटी, ॲबडॉमिनल लॅप्रोस्कोपिक प्रोसिजर्स. तर इमर्जन्सीमध्ये ॲस्पिरेशन आपल्याला फुल स्टमक असतो. लोकल पॅथॉलॉजी आहे तिथले तोंडातली, तर काही इश्यू आहे किंवा पॅरालिसिस किंवा स्पाझम आहे. मॉर्बिडली ओबेस, मोर दॅन 14 वीक, इंट्राॲबडॉमिनल प्रेशर वाढलेत. ओपॉइड्समुळे काही रिस्क आहे. गॅस्ट्रिक एम्प्टिंग डिलेड आहे. लंग कंप्लायन्स रिड्यूस असेल तर तुम्हाला हायर प्रेशर लागतील, म्हणून नाही करता येणार. आणि बस ठीक आहे. पण हे रिलेटिव्ह कॉन्ट्रा इंडिकेशन आहे, ॲब्सोल्यूट नाही आहे. इंडिकेशन्स फॉर LMA, अल्टरनेटिव्ह LMA आहे हा कुठल्याही याच्यासाठी, सर्जरीसाठी, याला ETला. डिफिकल्ट एअरवे ट्रॉलीचा पार्ट आहे. अँटिसिपेटेड किंवा अनअँटिसिपेटेड डिफिकल्ट एअरवेचा पार्ट आहे. CPRमध्ये CPR डिस्टर्ब न करता तुम्ही टाकू शकता आणि सिंगर्समध्ये टाकू शकता. वोकल कॉर्ड्सला इंजुरी नाही होणार, इन्व्हेजिव्ह नाही आहे. तर इकडे त्यांनी क्लासिफिकेशन दिलेलं आहे, मिलर्स सुप्राग्लॉटिक क्लासिफिकेशन. तर पेरिलॅरेंजियल म्हणजे लॅरिंग्समध्ये बसणारे, फॅरिंग्समध्ये बसणारे आणि काही कफलेस आहे ते प्रीशेप्ट आहेत, ते डायरेक्टली बसतात. तर स्लिपा ऑलरेडी प्रीशेप्ट आहे. हा पण पूर्ण नॅझोफॅरिंग्स ते लॅरिंग्सपर्यंत जातो. तर ॲक्च्युली फक्त कफलेस आहे म्हणून वेगळा केला आहे, पण ॲक्च्युली हा पूर्णच ठिकाणी जातो. तर फॅरिंग्स लॅरिंग्स असं वेगळं केलं आहे. स्लिपा साईडीकडे जातो, बस का तर पेरिलॅरेंजियलच तो पण मोठा आहे, तर एक वेगळी कॅटेगरी केलेली आहे. फ्रॉम फॅरिंग्स अप टू इसॉफेजियल इनलेट. लॅरेंजियल नाही आहेत की काय बाबा, आहे फक्त प्रीशेप्ट आहे, कफ नाही आहे म्हणून. पेरिलॅरेंजियलमध्ये मग डायरेक्शनल सीलिंग, नॉन डायरेक्शनल सीलिंग. तर क्लासिकल LMAमध्ये डायरेक्शनल सीलिंग नाही आहे. तो तुमचा प्रोसील जो आहे त्याला मागे कफला डॉर्सल हे आहे, डॉर्सल कफ म्हटलं आहे त्यांना. डॉर्सल पार्ट आहे ज्याच्यातनं गॅस्ट्रिक पोर्ट जातो, त्याच्यामुळे तो बेटर प्रोटेक्शन देतो आणि बेटर सील देतो, म्हणून त्यांनी याच्यात टाकलं आहे विथ डायरेक्शनल सीलिंगमध्ये. ड्रेन पोर्ट डॉर्सल कफ आहे म्हणून प्रोसीलला, बाकीच्यांना विदाउट डायरेक्शनल सीलिंगमध्ये टाकलेलं आहे. आणि मग फॅरेंजियल सीलर्समध्ये इसॉफेगल कफ नसलेला तुमचा कोबरा आहे आणि इसॉफेगल कफवाले मग तुमचे लॅरेंजियल ट्यूब ड्रेन
आणि कॉम्बिट्यूब इसॉफिगल ट्रकियल कॉम्बिट्यूब. इथे तुमचं स्लिपा आणि बसका झालं. युजली साईजचा हा एक कॉमन चार्ट आहे, परंतु प्रत्येक मॅन्युफॅक्चरनुसार वेगळा आहे. लक्षात ठेवायची गरज नाही, त्याच्यावर लिहिलेलं असतं. तर 4, 7, 10, 14, 4, 7, 10, 14 आणि मग 20, 30, 40, 50. तर अबव 106चा LMA आहे, परंतु OBSमध्ये LMA थोडं कॉम्प्लिकेटेड काम आहे. आणि इथनं सोपं आहे. 3 असेल तर 20, 30, 4ला 5ला 40, 6ला 50. एक कफचा व्हॉल्यूम आहे. मॅक्सिमम व्हॉल्यूम किती आहे हे दिलेलं आहे. तर हा मॅक्सिमम व्हॉल्यूम आहे. हाफ भरा, 1/4च्या खाली येऊ नका, हाफ भरा आणि मग त्याच्यानंतर पुढे पोझिशन ॲडजस्ट करून पुन्हा भरून बघा. कफ प्रेशर मॅक्सिमम 60 हवं आहे. 5 अप टू 5, 5 ते 10, 10 ते 20, 20 ते 30. मग पुढचे हे इझी आहेत लक्षात ठेवायला. तर यातही तुम्हाला डाऊट असेल तर लार्जर कफ घ्यायचा, बडा आहे तो बेहतर आहे, त्या साईजला तुमचं मोठं घ्या. तर क्लासिक आहे. क्लासिकला इथे मधात अपेअरचर्स आहेत, त्याच्यामुळे याच्यातनं इंट्युबेशन करता येत नाही. गॅस्ट्रिक पोर्ट नाही आहे, लो प्रेशर सील बनवतो आणि त्याच्यामुळे जेंटल पॉझिटिव्ह प्रेशर वापरू शकतो. हा रियुजेबल आहे, 40 वेळा रियूज करता येतो. प्रिपरेशनमध्ये विनाकारणच्या स्टेप्स ॲड केल्या. आधी एक्झामिन करा, तो व्यवस्थित करा, मग इन्फ्लेट करून त्याचं चेक करा, पुन्हा डिफ्लेट करा, मग एकदम चांगल्या प्रकारे डिफ्लेट करा, स्पून शेप बनवा, मग त्याला मागे जेल लावा, वॉटर बेस्ड. लिग्नोकेन जेल नका लावू, कारण की लिग्नोकेनने सोहळा होतो, ॲनास्थेशिया होईल, ॲस्पिरेशनची रिस्क होईल. फक्त मागच्या सरफेसलाच लावा, समोर लावायची गरज नाही. समोरचं तसंही ल्युब्रिकेशनची गरज नाही आहे, तो तुम्हाला टंगच्या मागेच तुम्हाला स्लाईड करायचं आहे, तिथेच ल्युब्रिकेशनची गरज आहे. टेक्निक ऑफ LMA इन्सर्शनमध्ये मग पुन्हा स्टेप्स टाकल्या आहेत. तर मॉर्निंग स्लिप हवी. न्यूट्रल पोझिशनमध्ये ILMA आणि बसका टाकता येतो. तर हे एक्सप्लिसिटली सगळ्या ठिकाणी दिलेलं नाही आहे, पण जिथे जिथे मेन्शन आहे तर हे दोनच मेन्शन आहेत, बसका आणि ILMA. तर पेनसारखा पकडायचा आणि आयजेलला स्पूनसारखी ग्रिप आहे, कारण की तो खाली कडक आहे, त्याच्यामुळे त्याला तिथे पकडायची गरज नाही. हे जे क्लासिक किंवा बाकीचे LMA आहेत त्यांना इथे समोर काही हे नाही आहे, म्हणजे फ्लेक्झिबल असतील तर त्याच्यामुळे ते पेनसारखे एकदम जितक्या जवळ होऊ शकतील मासच्या तिथे पकडायचे. पण मोस्ट ऑफ द मॉडर्न LMA चांगले शार्प त्यांचा कडक असतो, बाईट ब्लॉक पण असतो. इंडेक्स फिंगरने दाबायचं जोपर्यंत जाईल आणि मग ते स्वतः वर येईल. मग एकदा तो गेला की मग इन्फ्लेट केल्याशिवाय त्याला हलवायचा नाही. इन्फ्लेट करायचं, इन्फ्लेट केल्यावर चेक करायचं व्हेंटिलेशन आणि सील चेक करायचं, लीक नाही आहे. लीक काही असेल तर पुन्हा कमी जास्त एअर करून ॲडजस्ट करायचं. त्याच्यानंतर बाईट ब्लॉक टाकायचा आहे. बाईट ब्लॉक टाकल्यावर फिक्स करायचं आहे. बाईट ब्लॉक आर्कने प्लस मायनस म्हटलं आहे, पण टाकलेलं चांगलं आहे, कारण की लोक काढताना खूप त्रास देतात LMA अवेगमध्ये काढायला गेल्यावर. इंडिकेशन कॉन्ट्रा इंडिकेशन बघितले आपण. तर सील प्रेशर फर्स्ट जनरेशनवाल्यांचे 20च्या आसपास आहे, सेकंड जनरेशनच्या 30च्या आसपास आहे. दॅट्स इट. 30च्या वर IGL 35पर्यंत म्हणतो, तर दॅट्स इट. त्याच्यावर कोणी देऊ नाही शकत. आपलं याचं प्रेशर कॅपिलरी प्रेशर इज अराउंड 30, त्याच्यामुळे त्याच्या खालीच ठेवलेलं चांगलं आहे. पण हे डिफ्यूज प्रेशर असतं, त्याच्यामुळे ते चालून जातं. पिडियाट्रिकमध्ये आणखी कमी ठेवायला लावतात ते. ॲडल्टमध्ये 20 ते 25, पिडियाट्रिकमध्ये 15 ते 20 अशा प्रकारे. कॉजेस ऑफ माल पोझिशन, इनॲडिक्वेट डेप्थ, रिलॅक्स नसेल तर टाकताना, साईज सिलेक्शन चुकली असेल तर, स्मॉल माउथ असेल आणि लार्ज टंग असेल किंवा टॉन्सिल्स असतील, थोडंसं फेकाफाकी आहे. कॉम्प्लिकेशन काय आहेत, पोस्ट ऑपरेटिव्ह सोअर जबरदस्ती घातला तर डिस्लोकेशन, एडेमा, रेअरली नर्व इंजुरी. कप प्रेशर मॉनिटर करा म्हणतो तो. मॅक्झिमम 60 सेंटीमीटरच्या खाली असलं पाहिजे इंट्रा कफ प्रेशर. याच्यात जास्त देऊ शकतो, कारण की ते डायरेक्टली तुमच्या नेकोजाला नाही, एक डिफ्यूज प्रेशर देतं म्हणून. बाईट ब्लॉक वापरा, निगेटिव्ह पल्मोनरी प्रेशरची चान्स असतो काढताना.